छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक पाहायला मिळते। महानगरपालिकेवर चुना फेकून आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगराचा पाणी प्रश्नाचा प्रश्न गंभीर आहे। महानगरपालिकेवर या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी चुना फेकलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी ज्या माळा आहे तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणजे आक्रमक पवित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी पाहताय रिकाम्या बाटल्या घेऊन सुद्धा कार्यकर्ते आंदोलन करताय। काय सांगाल, काय भावना आहे तुमची? आज आम्ही बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शहराला या प्रशासनाने पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आज सर्वांना या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आपले कामधंदे सोडून या रिकाम्या बाटल्या घेऊन आणि चुना घेऊन या ठिकाणी मनपा कमानीसमोर मनपा कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतंय। पाणी प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ज्वलंत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणी रिकाम्या बाटल्या असेल किंवा चुना असेल हा घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी आंदोलकांचा पाहायला मिळतोय। त्यामुळे महानगरपालिकेच्या गेटवर चढून या आंदोलकांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे, काय म्हणताय? आमची मागणी आहे की 2800 करोड रुपये भेटल्यानंतर बी पाणी का भेटत नाही? ह्या 30-20 वर्ष झाले हे भाजप सरकारने फक्त ह्या शहरामध्ये फक्त राजकारण केले, तर पाणी दिले। आपण पाहता पाणी दिल्याचा आरोप केला जातोय, राजकारण केल्याचा आरोप केला जातोय, मात्र पाणी दिलं नाहीये। त्यामुळे आक्रमक पवित्रा ठिकाणी पाहायला मिळतोय। अक्षरशः गेटवर चढून चुना फेकलेला आहे आणि चुनाच्या डब्या ज्या आहेत त्या पुढे ज्या आहेत त्या ठिकाणी फेकून निषेध व्यक्त केलेला आहे आणि पाण्याची मागणी केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।